So hi everyone, we are discussing unit 2 object oriented programming. Okay, so last lecture I told you about the constructor. Okay, so the constructor, here I told constructor is a function that is a special member function and whose work is to initialize the object of the class. So constructor is a function, and the use of that function, constructor function, is to assign a value to the object of the class. Means object having a data member and constructor functions assign value to the respected object's data member. Okay, so actually so to understand the concept of constructor, okay, I explain this example. So I explained this example in the last lecture. Okay, constructor is also having a types. Constructor having 3 types. Okay, so first one is the default constructor. So here it is, actually the first one is the default constructor. Okay, second one is the parameterized constructor. This one is the second is the parameterized constructor. Another one that is actually a copy constructor, but as per your syllabus that copy constructor is not included, so I skip that. Okay, so here to explain the concept of constructor I already explain this example. Okay, and that example is of default constructor. So I also with that constructor constructor function concept, okay, I told constructor function as well as I also explain default constructor also. Okay, so the next point, okay, default constructor, so means in last lecture you will get the idea about the constructor. Okay, so what is actually a default constructor? बघा मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हे सांगितलं. ओके, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर मी तुम्हाला सांगितले, तुम्हाला मी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय सांगितलं. ओके, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं. तर कन्स्ट्रक्टर ते सांगताना मी ह्या एक्झाम्पलचा उपयोग घेतला होता. ह्या एक्झाम्पलचा मी उपयोग घेतला होता, याचा रेफरन्स घेतला होता आणि कन्स्ट्रक्टर हा कन्सेप्ट सांगितला. कन्स्ट्रक्टर अशा टाईप्स आहेत: डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. तर सिलेबसमध्ये तुमच्या कॉपी कन्स्ट्रक्टर नाही आहे, त्यामुळे पॅरामीटराइज्ड आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आहे. तर कन्स्ट्रक्टर हे तुम्हाला समजलं असेल मागच्या लेक्चरमध्ये. तर इथं मी फक्त आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हे सांगतो, एक्सप्लेन करतो आहे. हे एक्झाम्पल मी एक्सप्लेन केले, पण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे नक्की काय, कन्स्ट्रक्टरच्या संदर्भाने केले, पण त्या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय हे एक्सप्लेन करतो तुम्हाला मी. तर बघा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय. तर फर्स्ट ऑफ ऑल कन्स्ट्रक्टर म्हणजे जो फंक्शन की जो ऑब्जेक्ट्सला व्हॅल्यू असाइन करतो. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा क्रिएट होतो त्याच वेळी त्याला व्हॅल्यू असाइन करतो. म्हणजे त्या ऑब्जेक्टचा जो डेटा मेंबर आहे त्याला व्हॅल्यू तो असाइन करतो. हे कन्स्ट्रक्टरचं काम, कुठल्याही कन्स्ट्रक्टरचं काम हेच आहे. पण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं काय काम आहे? ओके, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज लाईक ऑल्सो स्पेशल मेंबर फंक्शन. ओके, अँड that function is also invoked, okay, at the compile time, means the object is created. But one thing, this constructor function assigns value to the object or respected object's data member without any argument. बघा, हे एक्झाम्पल आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं, हे एक्झाम्पल आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचं, लक्षात ठेवा. ओके, तर म्हणजे नक्की काय बघा, ह्या एक्झाम्पलमध्ये क्लास सर्कल आहे. ओके, हा क्लास स्टार्ट झाला आणि क्लास इथं संपला आहे. त्याच्या आतमध्ये डेटा मेंबर रेडियस आहे, मेंबर फंक्शन्स आहेत सर्कल आणि शो. ओके, या सर्कलचं नाव, ओके बघा, या सर्कलचं नाव आणि तुमच्या क्लासचं नाव सारखं आहे, म्हणून हा जो फंक्शन आहे बघा, तुमच्या क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव सारखं आहे, म्हणून याला कन्स्ट्रक्टर फंक्शन असं म्हणतात. कन्स्ट्रक्टर फंक्शन, क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव जेव्हा सारखं असेल तर त्या फंक्शनला कन्स्ट्रक्टर फंक्शन असं म्हणतात. त्यामुळे हा सर्कल हा काय आहे, कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे, लक्षात ठेवा. ओके, तर इथं तो फंक्शन डिफाईन केला आहे. इथं हा शो फंक्शन काय केला आहे, जो शो करतोय तो डिफाईन केला आहे. हा शो काय कन्स्ट्रक्टर नाही आहे का, कारण शो एक फंक्शनचं नाव आणि तुमच्या सर्कल हे क्लासचं नाव एका सारखी नाही आहेत. ओके,
आता इथं बघा, जेव्हा एक्झिक्युशन स्टार्ट होतो कुठून, मेनपासून. सर्कल हा क्लास झाला, इथं सर्कल हा क्लास झाला, सी हा ऑब्जेक्ट झाला. तर कन्स्ट्रक्टर फंक्शन केव्हा कॉल होतो, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा. बघा, म्हणजे जेव्हा सी क्रिएट होईल त्याच वेळी इमिडिएटली हा फंक्शन कॉल होतो. सर्कल कोलन सर्कल स्कोप ऑपरेटर सर्कल राऊंड ब्रॅकेट. यातलं हे पहिलं सर्कल हे क्लासचं नाव आहे आणि स्कोप ऑपरेटरच्या पुढं हे सर्कल हे फंक्शनचं नाव आहे. लक्षात ठेवा, राऊंड ब्रॅकेट्स आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं. सर्कलच्या पुढे जेव्हा राऊंड ब्रॅकेट्स आहेत त्यावेळेचा तो त्याला म्हणायचं फंक्शन. ओके, म्हणजे काय होतं की साहजिकच जेव्हा सी हा क्रिएट होतोय, इथं हा सी क्रिएट होतोय, बघा इथं हा सी ऑब्जेक्ट क्रिएट होतो, त्याच वेळी हा फंक्शन कॉल होतो आणि सी हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं जर रेडियस हा सीसाठी रेडियस, ओके, हा जो डेटा मेंबर असणार आहे रेडियस, ओके, या डेटा मेंबरला काय होतं, रेडियस इज इक्वल टू 5. म्हणजे रेडियसला किती व्हॅल्यू असाइन होते, 5 व्हॅल्यू काय होते असाइन होते. म्हणजे इथं बघा सी क्रिएट होतोय तेव्हाच त्याच्या म्हणजे क्लास हा सर्कल हा क्लास आहे, सी ऑब्जेक्ट आहे, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हाच त्याला व्हॅल्यू असाइन होते. ऑब्जेक्टला व्हॅल्यू असाइन होते म्हणजे काय, ॲक्च्युली हा जो ऑब्जेक्ट आहे सी त्याच्या डेटा मेंबरला व्हॅल्यू असाइन होणे. ओके, डेटा मेंबरला व्हॅल्यू असाइन होणे म्हणजेच, कारण तो ऑब्जेक्ट आहे त्याचाच तो डेटा मेंबर आहे रेडियस, लक्षात ठेवा. तर त्याला 5 व्हॅल्यू काय होते असाइन होते. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा क्रिएट होतो तेव्हाच त्याच्या डेटा मेंबरला व्हॅल्यू असाइन होणे कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. तर इथे 5 व्हॅल्यू असाइन झालेले लक्षात ठेवा. तर जेव्हा इथं जर तुम्ही बघताय, जेव्हा हा सी इथे दिला आहे, इथं सी जेव्हा दिला आहे तेव्हा सीला कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट देण्यात आलेला नाही आहे. जसं इथे जरा फोकस करा, सर्कल हा क्लास, सी हा ऑब्जेक्ट आहे, सीच्या पुढं काहीच नाही आहे, सेमीकोलन थोडं आहे. सेम मी पुढच्या एक्झाम्पलला जातो वाटल्यास. इथे एकदा बघा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरच्या इथे थोडंसं जरासं तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी सांगतोय. इथं बघा, इथं मेन आहे, मेनच्या इथं INT हा क्लास आहे, नंतर INT1 दिसतं बघा, आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 आणि 100 असं दिसतंय बघा, इथे दिसायला तुम्हाला. म्हणजे ह्या इंटिजर हा क्लास आहे, INT1 हा ऑब्जेक्ट आहे, आणि लगेच ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 व्हॅल्यूज आहेत, 0 आणि 0,100 अशा व्हॅल्यूज आहेत, लक्षात ठेवा. इथं INT नंतर लगेच इंटिजर INT1 या ऑब्जेक्ट नंतर ब्रॅकेटच्या आतमध्ये व्हॅल्यूज आहे, नंतर सेमीकोलन आहे. पण इथं जर आलात तर तुम्हाला काय दिसतं बघा, इथं फक्त तुम्हाला सी दिसतं, ब्रॅकेट आणि काय व्हॅल्यू दिसत नाहीत. ह्याला म्हणायचं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. का, इथे दिले बघा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे कोणता कन्स्ट्रक्टर फंक्शन, ओके, इथे दिले बघा, ओके, डेटा मेंबर, ओके, हे बघा इथे दिले, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फंक्शन इनिशियलाइज द डेटा मेंबर विथ नो आर्ग्युमेंट. जसं मगाच्या एक्झाम्पलमध्ये ते INT1 नंतर राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये व्हॅल्यू होत्या, तशा इथं या सी नंतर कुठल्याही प्रकारच्या व्हॅल्यू नाहीत. ओके, कुठल्याही प्रकारचं व्हॅल्यू म्हणजे आर्ग्युमेंट कुठल्या प्रकारचं नाही आहे, म्हणून ह्याला म्हणायचं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्ट नंतर कुठल्याही प्रकारची जर ब्रॅकेट आणि व्हॅल्यू नसेल, जसं सर्कल हा क्लास आहे, सी हा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर बघा सीच्या नंतर राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये असं काहीतरी 10 असं काहीच नाही आहे, नसतं, तेव्हा ह्याला म्हणायचं काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्टच्या नंतर, असं इथं सी ऑब्जेक्ट आहे, पण समजा ऑब्जेक्टच्या नंतर कुठलीच व्हॅल्यू नसेल, ओके, तर तेव्हा काय म्हणायचं त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. म्हणजे हा जो आहे दिसतो तुम्हाला सर्कल आणि राऊंड ब्रॅकेट, हा जो काय कन्स्ट्रक्टर हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. का, पण या सीच्या पुढं कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू देण्यात आलेली नाही आहे. ओके, म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते दिले बघा, ओके, ओके, द डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फंक्शन इनिशियलाइज डेटा मेंबर. म्हणजे इथं जर बघितलं आपण तर हा सी काय करतो, सी ऑब्जेक्ट आहे, फंक्शन कॉल होतो, सीसाठी डेटा मेंबर कुठला आहे, रेडियस आहे, रेडियसला व्हॅल्यू किती असाइन होते, इथं 5 असाइन होते. म्हणजे तिथे दिले बघा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर फंक्शन इज इनिशियलाइज डेटा मेंबर विथ नो आर्ग्युमेंट. इथे कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट नाही आहे, सी नंतर सरळ सेमीकोलन आहे, कुठलीही व्हॅल्यू इथं देण्यात आलेली नाही आहे, तेव्हा ह्याला म्हणायचं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आता बघा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता एक्झाम्पल पहिल्यांदा बघा, म्हणजे तुम्हाला डिफरन्स समजेल. मी परत वाटल्यास तुम्हाला पॅरामीटराइज आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये एक्सप्लेन करेन परत डिफरन्स. बघा सुरुवातीपासून बघूयात. ओके,
मी हे एक्झाम्पल तुम्हाला सर्व रन झालेलं ते दाखवतो. ओके, इथं बघा ह्या एक्झाम्पलमध्ये. ओके, सुरुवातीपासून बघायचं आपण. iostream.h ही हेडर फाईल आहे. ओके, ही हेडर फाईलच्या आतमध्ये नेमस्पेस आहे STD स्टँडर्ड नावाचा, जो गरजेचा आहे कशासाठी, जर सी इन आणि सी आउट अशा स्टेटमेंटसाठी तो गरजेचा आहे. ओके, पुढं ओके क्लास तयार केला आहे कुठला, इंटिजर. त्याचे डेटा मेंबर कुठले, एम आणि एन. ओके, इथं काही दिलेलं नाही, याचा अर्थ ते बाय डिफॉल्ट प्रायव्हेट आहेत. त्याच्यानंतर पब्लिकमध्ये इंटिजर. आता इथं पहा जरा. ओके, इथे एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला, इंटिजर इथे दिसते बघा. तुमच्या क्लासचं नाव पण काय, इंटिजर. म्हणजे या फंक्शनचं नाव पण इंटिजर आणि क्लासचं नाव पण काय, इंटिजर. त्यामुळे हा जो फंक्शन आहे, हा फंक्शन कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर व्हॉइड डिस्प्ले हा फंक्शन आहे. आता हा कन्स्ट्रक्टर फंक्शन नाही आहे का, कारण फंक्शनचं नाव डिस्प्ले आणि क्लासचं नाव तुमचं काय, इंटिजर. हे सारखं आहे का, नाही आहे. त्यामुळे डिस्प्ले हा नॉर्मल फंक्शन आहे, लक्षात ठेवा. तो कन्स्ट्रक्टर फंक्शन नाही आहे. पुढं इथं हा डिस्प्ले फंक्शन डिफाईन केला आहे. इथं फक्त हा जो इंटिजर कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे तो डिक्लेअर्ड केला आहे. ओके, आता या क्लास इथं संपला. क्लासच्या बाहेर हा जो कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे, हा कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे, हा इथं काय केला आहे, आपण डिफाईन केला आहे. हा इंटिजर म्हणजे काय, हे क्लासचं नाव आणि हे इंटिजर हे फंक्शनचं नाव. आणि एक्स आणि वाय ही दोन काय असणार आहेत, पॅरामीटर्स, आपण जे मेनमधून पाठवतो. ओके, आता मेनमधून जातो मी, सर मेनमधून सुरुवात करतो एक्झाम्पल एक्सप्लेन करायला. ओके, मेनमधून प्रोग्राम जेव्हा रन करत आहे तेव्हा एक्झिक्युशन कुठून स्टार्ट होतं, मेनमध्ये. मेनच्या ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, त्याच्यानंतर INT बघा, इंटिजर हे क्लासचं नाव आणि INT1 हे काय आहे, ऑब्जेक्टचं नाव. आता इथं एक माहिती आहे आपल्याला काय, की कन्स्ट्रक्टर फंक्शन केव्हा कॉल होतो, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा. आता ह्या एक्झाम्पलमध्ये कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे का, तर तुमच्या क्लासचं नाव आणि तुमच्या एका फंक्शनचं नाव काय आहे, सारखं आहे. याचा अर्थ इथं कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे. ओके, आता तो कुठला आहे, डिफॉल्ट आहे का पॅरामीटराइज्ड आहे, तर इथं आहे तो कुठला, पॅरामीटराइज्ड. हे कशावरून, इथं जर बघितलात मेनच्या आतमध्ये इंटिजर हा क्लास, INT1 नंतर राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला इथे दिसते बघा, राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय दिसतं, 0,100 असं दिसते. म्हणजे INT1 हा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टच्या नंतर लगेच ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 आणि 100 असं दिसतं. याचा अर्थ तुम्ही व्हॅल्यू किंवा पॅरामीटर देता, इथं व्हॅल्यू देता, ह्यालाच पॅरामीटर असं म्हणतात. त्यामुळे हा जो फंक्शन आहे हा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे. कारण INT1 हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो की त्याच वेळा तुम्ही व्हॅल्यू पास करताय, काय, 0 आणि 100. आता इथून काय होतो, जेव्हा INT1 0-100ला जेव्हा इथे जेव्हा कर्सर जेव्हा येईल, म्हणजे इंटिजरचा INT1 हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल, तेव्हा इथून इमिडिएटली कंट्रोल इथं येतो बघा. जेव्हा इंटिजर नंतर INT1 इथे जेव्हा येईल कर्सर, तेव्हा 0 आणि 1 इथून कंट्रोल इथं येतो. 0 एक्सला असाइन होतं आणि 100 वायला असाइन होतं. नंतर हे एम आणि एन इथे दिसतात बघा, हे डेटा मेंबर आहेत. इथे एम आणि हा एन, म्हणजे INT1चे डेटा मेंबर, INT1 हा ऑब्जेक्ट आहे, याचे एम आणि एन ऑब्जेक्ट, एम आणि एन हे डेटा मेंबर आहेत. त्याच्या एमला एक्स आहे, म्हणजे एक्स किती, आता इथे पास केलेला हा 0 होतं, याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 0 आहे. एक्सची व्हॅल्यू 0 इथून पास केलेली, हे ह्या 0 हा एक्सला असाइन होतो आणि 100 कशाला, वायला. तर हा 0 आहे, एक्सची व्हॅल्यू 0 या एमला असाइन होते आणि वायची 100 व्हॅल्यू या कोणाला असाइन होते, एनला. म्हणजे INT1च्या एमला 0 व्हॅल्यू असाइन होते आणि एनला 100 व्हॅल्यू असाइन होते. म्हणजेच काय, इथे जी पहिली स्टेटमेंट बघतो ही कन्स्ट्रक्टर पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरमुळं काय होतं, INT1 हा ऑब्जेक्टच्या एम आणि एन या वेगवेगळ्या दोन डेटा मेंबर्सला वेगवेगळ्या व्हॅल्यू, म्हणजे 0 आणि 100 व्हॅल्यू काय होतात, असाइन होतात. आता त्याच्या पुढे स्टेटमेंट दुसऱ्या लाईनने जाते, इंटिजर INT2 इक्वल टू बघा. ओके, हे झाल्यानंतर कंट्रोल परत पुढे येतो पुढच्या लाईनला, इथं इंटिजर INT2 इज इक्वल टू. ओके, कन्स्ट्रक्टर फंक्शन ओके जे काय आहेत ते डिक्लेअर करण्याचे किंवा कॉलिंगचे दोन मार्ग आहेत.
हा हा एक मार्ग आपण बघितला होता आणि हा दुसरा मार्ग आहे. तर ह्या पहिला जो मार्ग आहे जो आपण डिक्लेअर करू शकतो कन्स्ट्रक्टर कॉल करण्यासाठी कॉलिंगचे स्टेटमेंट देऊ शकतो, तो ह्याला म्हणतात एक्सप्लिसिट. आणि तुम्ही असंही कॉल करू शकताय. दुसऱ्या स्टेटमेंट बघताय आपण, हे बघा, हे दिसतं, ही पण एक मार्ग आहे. हा याला म्हणायचं इम्प्लिसिट. हा एक्सप्लिसिट आहे आणि हा इम्प्लिसिट आहे. तुम्ही अशा प्रकारेही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता आणि दुसरा जो अशा प्रकारे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करू शकता. ओके, तर दुसऱ्या स्टेटमेंटवर आपण जायचं होता. इथं आलो मी. इंटिजर int2 जसं इथे दिले int1 नंतर लगेच राऊंड ब्रॅकेट 0,100 आहे. पण दुसऱ्या स्टेटमेंटला काय int2 इज इक्वल टू आहे, इक्वल टू परत इंटिजर दिले. तर हे नक्की काय आहे असं का? तर परत एकदा सांगतो. इंटिजर हा क्लास आहे, int2 हा ऑब्जेक्ट आहे, इक्वल टू नंतर इंटिजर दिसतं, हे फंक्शनचं नाव आहे, कुठल्या कन्स्ट्रक्टर फंक्शनचं. आणि हे 25 आणि 75 हे पॅरामीटर आहेत. ओके, आता इथून कॉल कुठं येतो, इथून कॉल परत इथं येतो. हे 75 वायला असाइन होतं आणि 25 हे एक्सला असाइन होतं. लक्षात ठेवा, एक्सला असाइन होतं 25, वायला 75 असाइन होतं. ओके, सेम परत एक्स किती 25 जे एमला असाइन होतं, एमला व्हॅल्यू किती असाइन होते 25 आणि एनला व्हॅल्यू किती असाइन होते 75. कुणासाठी खरं int2 ऑब्जेक्ट आहे, त्याच्या एम आणि एनला डेटा मेंबरला व्हॅल्यू असाइन होते. कारण कन्स्ट्रक्टर फंक्शनचं कामच हे असतं की जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा ते व्हॅल्यू असाइन करतात ऑब्जेक्टला म्हणजेच त्याच्या डेटा मेंबरना व्हॅल्यू ते असाइन करतात. हे कन्स्ट्रक्टर फंक्शनचं काम असतं. ओके, म्हणजे आता दिसतं आपल्याला int1ला बघा, इथं जसं आहे int1 0 आणि 100 असाइन झालं आहे. int1 या ऑब्जेक्टच्या एम आणि एनला 0 100. तसंच int2च्या आता हे बघितलं आपण, इथं एम आणि एनला 25 आणि 75 व्हॅल्यू असाइन झाल्या. आता पुढं आता त्याच्या पुढं आल्यानंतर आता पुढचं स्टेटमेंट आहे सी आउट ऑब्जेक्ट1 डबल कोटेशनच्या आतमध्ये /n ऑब्जेक्ट1 असं सी आउट मिळत असल्यामुळे इथं प्रिंट झाले बघा, आउटपुट दिसते बघा इथं. ओके, इथं दिसते बघा ऑब्जेक्ट1. ओके, ही स्टेटमेंट प्रिंट झाली. नंतर पुढच्या लाईनला आलो, int1 डॉट डिस्प्ले. इथून कंट्रोल कुठं आला डिस्प्लेला. आता मग अशी ऑलरेडी म्हटले मी int1च्या एम आणि एनला किती 0 आणि 100 व्हॅल्यू असं नाही. आता डिस्प्लेला आलो, इथं परत पुढं आलो, सी आउटमुळे प्रिंट झालं डबल कोटेशनच्या आतमध्ये एम इक्वल टू आहे, त्यामुळे इथं प्रिंट झालं एम इक्वल टू आणि एमची व्हॅल्यू किती मग अशी असाइन झालेली 0, इथं प्रिंट झाली. सी आउट डबल कोटेशनच्या आतमध्ये एन इक्वल टू हे असल्यामुळे प्रिंट झालं, इथं प्रिंट झालं. आणि एनला व्हॅल्यू मग अशी असाइन झालेली किती होती, इथं ज्या व्हॅल्यू आहेत बघा 0 आणि 100 त्या असाइन झाल्या होत्या, तर इथं असाइन झाल्या. हे झालं, इथं संपला. परत कंट्रोल कुठं आला, तर खाली आला. ओके, परत कंट्रोल ती संपल्यानंतर परत कंट्रोल कुठं आला, तर या इथं आला सी आउट. परत ऑब्जेक्ट2 हे प्रिंट झालं. परत पुढं आला int2 डॉट डिस्प्ले. इथून परत कंट्रोल कुठं आला, इथं आला. कोणासाठी आता int2 या ऑब्जेक्टसाठी, मग अशा int1साठी आला होता, आता int2साठी. परत इथं सी आउट डबल कोटेशनच्या आतमध्ये एम इज इक्वल टू इथं आला. ओके, एम इज इक्वल टू इथपर्यंत. नंतर एमला व्हॅल्यू मग अशी इथं किती आहे बघा 25 असाइन झालेली व्हॅल्यू मग अशी इथं झाल्या होत्या, व्हॅल्यू इथं झाल्या होत्या, या ठिकाणी झाल्या होत्या त्या. ती त्यानं काय केलं, सी आउटमुळं ही व्हॅल्यू प्रिंट झाली. परत एन इज इक्वल टू इथं प्रिंट झालं, एन इज इक्वल टू एनची व्हॅल्यू किती 75 प्रिंट झाली. हे झालं. परत कंट्रोल कुठं आला, ओके, इथं आला. आता ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आहे, म्हणजे मेन जो आहे मेन इथं स्टार्ट झाला, इथं मेन क्लोज झाला, म्हणजे प्रोग्राम काय झाला इथं संपला. लक्षात ठेवा. ओके, प्रोग्राम संपला आपला. ओके, ह्याला म्हणायचं पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर. लक्षात ठेवा, पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर इथून पॅरामीटर पास केलेत. म्हणजे इथे बघा इथं int1 नंतर 0 आणि 100 दिले, सेम int2 नंतर 25 आणि 75 दिले. म्हणजे इथून तुम्ही जादाची माहिती पाठवताय जे तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला दिसत नाही, तर ह्याला म्हणायचं पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर. आणि पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर 2 प्रकारे तुम्ही कॉल करू शकता. हा पहिला मार्ग आहे ज्याला एक्सप्लिसिटली म्हणतात आणि ह्याला हा दुसरा मार्ग आहे. लक्षात ठेवा, त्याला हे इम्प्लिसिट असं म्हणतात.
तुम्ही दोन्ही कुठलीही स्टेटमेंट वापरू शकता, असे वापरून तुम्ही करू शकता किंवा असे वापरू शकता. ओके, पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरचा फायदा काय होतो? ओके, पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर इज यूज्ड ओके व्हेन वी आर इनिशियलायझिंग आवर डेटा एलिमेंट्स ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट विथ डिफरंट व्हॅल्यूज. म्हणजे बघा, पॅरामीटर कन्स्ट्रक्टरचा उपयोग कुठं होतो? तर हे बघा, इथं INT1 आहे, INT2 आहे, असं आणि पण घेऊ शकता. तर आम्ही INT3 असे कितीतरी ऑब्जेक्ट तयार करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सना वेगवेगळ्या व्हॅल्यूज, म्हणजे इथे 0 आहे बघा, इथे 100, इथे दिले 25, इथे 75, वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सना वेगवेगळ्या व्हॅल्यूज जर तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या डेटा मेंबरना, म्हणजे इथे सध्या M आणि N वेगळे आहेत, ह्यांना व्हॅल्यूज जर तुम्हाला असाइन करायचे असतील तर आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा उपयोग करतो, लक्षात ठेवा. ओके, तर बघा, हे दोन मार्ग आहेत. जसं मगाशी म्हटलं, कन्स्ट्रक्टर एक्सप्लिसिटली असं लिहू शकता किंवा इम्प्लिसिटली तुम्ही असंही लिहू शकता. ओके, डिक्लेअर करू शकता कॉलिंगच्या वेळी. ओके, तर बघा, इथं जसं दिसतं, आता परत एकदा सांगतो. इथं बघा, इंटिजर हा क्लास आहे, INT1 हा ऑब्जेक्ट आहे, नंतर 0 आणि 100 हे ब्रॅकेटच्या आतमध्ये पॅरामीटर आहेत. हे जेव्हा तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला बघाल, इथं जर तुम्ही बघाल एक्झाम्पलमध्ये, तर तुम्हाला इथे दिसेल बघा, सर्कल क्लास झाला आणि C ऑब्जेक्ट आहे. सीच्या नंतर काहीही ब्रॅकेटच्या मध्ये दिसतं का तुम्हाला? इथे व्हॅल्यूज काय 10 वगैरे दिसतं का? नाही. तर जेव्हा लक्षात ठेवा, ऑब्जेक्टच्या नंतर, म्हणजे तेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टर तुमच्या प्रोग्राममध्ये आहे, म्हणजे तुमच्या क्लासचं नाव आणि फंक्शनचं नाव सारखं आहे. आणि जेव्हा क्लासचा उपयोग करून जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो आणि तेव्हा कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू नसेल, तर अशाला काय म्हणायचं? डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. ओके, म्हणजे इथं सर्कल नंतर C आहे, जेव्हा C क्रिएट होईल तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्या डेटा मेंबरला, म्हणजे कशाला, रेडियसला व्हॅल्यू किती असताना होते? इथली 5 होते. समजा असं असतं, सर्कल नंतर C आहे, कॉमा C1 असतं, C1 असतं आणि असं असतं, सेमिकोलॉन एंड असतं. तर काय, C क्रिएट झाला असता, Cच्या रेडियसला व्हॅल्यू 5 झाली असते. इवन C1 क्रिएट झाला असता, सेम C1 केल्यानंतर इथं व्हॅल्यू परत बाय डिफॉल्ट इथून तो इथंच येतो, त्यामुळे ह्याच्यासुद्धा रेडियसला व्हॅल्यू किती असं झाली असती? 5च झाली असते. म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमुळे काय होते, बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू आहे ती प्रत्येक ऑब्जेक्टला मिळते, वेगळी व्हॅल्यू मिळत नाही. पण पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरमध्ये काय होतं, तुम्ही व्हॅल्यू बदलू शकता, व्हॅल्यू वेगळ्या देऊ शकता. जसं इथं INT1ला 0 आणि 100 व्हॅल्यू मिळते, त्याच्या M आणि Nला. INT2च्या 25 आणि 75 M आणि Nला व्हॅल्यू मिळते, लक्षात ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सना वेगवेगळ्या व्हॅल्यूज पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टरमध्ये मिळू शकतात. ओके, हा फरक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा आणखी पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टरचा.